दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र मनमानी कारभार सुरू आहे। दोनच कार्यालय सुरू आहे, त्याचा त्रास मात्र नागरिकांना होतोय। विविध कारणं देत काम रखवडत असल्याची ही माहिती आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा प्रकार आहे। करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. रजिस्ट्री ऑफिस मुर्दाबाद. रजिस्ट्री ऑफिस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. या ठिकाणी रजिस्ट्री करण्यासाठी येतोय। प्रत्येक वेळेस मला हेच सांगल्या जातं का थोडा वेळ थांबा, थोडा वेळ थांबा। आज तर काहीच कळलेलं नाहीये, कोण कुठं गेला, कोण म्हणतं कोणाचे भांडणं झाले, कोण पोलीस स्टेशनला गेलं, कोणाचे विषय चालू होते। प्रत्येकाला कुठेतरी विचारावं कोणाला हे समजत नाही। या ठिकाणी फक्त भिंत आहे, गॉड आणि गव्हर्नमेंट तसं सापडत नाही। तसं हे यांचं देवाच्या पुढे चाललंय, सापडत नाही दोघं। एक त्यांना शोधायचं कुठं? त्याला बघितलं का तो म्हणतो सर्व डाऊन आहे, हा म्हणतो साहेब इथं नाही। नेमका साहेब गेला कुठं? आणि या साहेबाने विचारलं गेलं की साहेबाचा कोणी साहेब असतो का? आम्हाला म्हणजे आम्ही आज सकाळपासून जेवलो नव्हतो, म्हणलं आज तरी आमचं काम व्हायलाच। दुर्दैवी बातमी आहे। रेल्वे पोलीस भरती दरम्यान तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय। घाटकोपर पूर्व येथील ही धक्कादायक घटना आहे। मैदानी चाचणीनंतर तरुण अचानक कोसळला। उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पंतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षीय अक्षय मिसाळ यांचा सोमवारी सकाळी घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो बेशुद्ध झाला। मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। दुय्यम निबंधक कार्यालयात खासगी व्यक्तीनं ताबा मिळवलाय। छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये अधिकाऱ्यांच्या उशिरामुळे संतप्त झालेल्या अबुलाला हाशमी या खासगी व्यक्तीनं थेट रजिस्ट्रारच्या खुर्चीवर बसून शासकीय कागदपत्र हाताळल्याचा धक्कादायक प्रकार घडला। जनतेनं मला नियुक्त केलं असा दावा करत त्याने कारभार करण्याचा प्रयत्न केला। घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनानं तातडीनं गुन्हा दाखल केलाय। या गोंधळामुळे दिवसभर कार्यालय बंद राहून सुमारे 500 नागरिक ताटकळले, तर अंदाजे 1 ते 1.5 कोटींचा महसूल बुडाला। शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे। आता बघा, सर्व जनतेला याची संमती आहे का? या सगळ्यांना हात उठून संमती आज नियम निबंधक नसल्यामुळं नियमाच्या अधीनच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।